नमस्कार मित्रांनो, मला सांगा लोहगडला जाताना कोण रस्ता चुकू शकतं? जर तुम्ही लहानपणापासून महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालेत आणि तुम्हाला जर लोहगडला जाताना रस्ता चुकायला होतोय तर तुम्हाला खरंच लाज वाटायला पाहिजे. मात्र जर तुम्ही गुगल मॅपच्या सहाऱ्याने जात असाल तर आमची काय फजिती झाली आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच पहा. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. कसं आम्ही पुण्याहून विसापूरला जायचं ठरवलं आणि अचानकच रस्ता बदलून आम्ही लोहगडावर पोहोचलो. चला पाहूया. त्या ब्रिजवर अजून ऑप्शन होता आपल्याला युटर्नचा. मला एक वाक्य सांग, हे लोकेशन लावायचं कसं? तू जाऊन आलाय ना लोहगडला दादा? इकडे मला वाटतं पकोडा भजनीचं काहीतरी खाऊन आपण दिवस काढावं लागतो. हाय गाईज, आम्ही आता विसापूरला निघालोय, पण आता आम्ही ऑलमोस्ट रस्ता चुकलोय म्हणण्यापेक्षा आम्हाला आम्हाला गुगल मॅपने रस्ता चुकवलाय. हा माणूस जो मागे बसलाय तो बरोबर सांगत होता की आपण मळवली गावातून कोणत्या मार्गे मळवली मार्गे जाऊया, पण आम्ही गुगल मॅपचं ऐकलं त्याच्यामुळे आम्हाला चांगलाच वळसा बसलाय. पण आता बघूया आपण की आम्हाला नेमकं जाता येत पोहोचतो आजच्या दिवस विसापूरला की पावसातच अडकतोय. पाऊस पण सुरू झालाय, मस्त मजा येते. पण जुनाच हायवे ना, पण अजून वळायचं म्हणते कुठेतरी. जुनाच हायवे ते इकडे कुठं वळायचं? कुठे वळायचं? जुनाच आहे रे. आदल्या दिवसापर्यंत आमचा प्लॅन ऍक्शन मोडमध्ये होता की आम्ही विसापूरलाच जाणार. मात्र सकाळ झाल्यानंतर जसं रस्ता पुढे जाऊ लागला तसं आम्ही ठरवलं की चला लोहगडला जाऊया. ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगते की लोहगड आणि विसापूर हे एकमेकांचे अगदी शेजारी आहे. पुण्याहून जर तुम्हाला विसापूरला जायचं तर हार्डली 50 ते 60 किलोमीटरचा रस्ता आहे. मात्र तुम्हाला इथे मळवली हे स्टेशन लागतं. तुम्ही रेल्वेने सुद्धा इथे येऊ शकता. ही सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सोयीस्कर गोष्ट आहे. खरं तर आम्ही 2019ला 2 व्हीलरवर लोहगडला येऊन गेलो होतो. यावेळी आम्ही 4 व्हीलरने येत असल्यामुळे आणि मित्र आणि माझ्या म्हणण्यामुळे ऑफकोर्स गुगल मॅपच्या सहाय्याने आम्ही लोणावळा हा मार्ग घेतला आणि इथेच आम्ही माती खाल्ली. पण माती खाऊन काय पोट भरणार नव्हतं, सो आम्ही लगेच मिसळ पाववर दणका मारला. अखेर आम्ही चुकत हसत खेळत मस्तपैकी लोहगड आणि विसापूरच्या प्रवासाला सुरुवात केली. कसला धुक्यांचा पट्टा दिसतोय तिथे आम्ही भजी खाल्ली होती या कोपऱ्यात साईडला. सफर खूबसूरत है मंजिल से भी, हे ज्यावेळी म्हणतो आणि या सफरमध्ये ज्यावेळी तुमच्यासोबत मित्र असतात तेव्हा तुम्ही सह्याद्रीत रस्ता चुकले तरी सुद्धा काहीच वाटत नाही. सह्याद्रीत रस्ता चुकला याचा फायदा हा सुद्धा की आजूबाजूला इतका टवटवीत निसर्ग असतो आणि त्यात मान्सून चालू आहे, त्यामुळे पावसाच्या धारा कंटिन्यू सुरू असतात. इतका सुंदर निसर्ग असतो आणि सगळीकडे हिरवीगार झाडी आणि रस्ता इतका ओलाचिंब झालेला असतो. मध्येच पावसाच्या धारा येतात. ते पाहून आपल्या मनावर एक अलगद एक स्माईल येते. ती स्माईल म्हणजे आपण आपल्या मनाला दिलेलं एक गिफ्ट असतं सुंदर. सो त्यामुळे आम्हाला इथे चुकल्याचं अजिबात रिग्रेट नाहीये. आणि समोर पाहते तर काय, आपण पोहोचलो सुद्धा लोहगडाच्या पायथ्याशी. आजूबाजूला तुम्ही पाहताय इथे पर्यटकांसाठी खाण्यापिण्याची हॉटेल सुद्धा आहेत. त्याचबरोबर जर पावसातून खूप भिजून आला तर खाली येऊन तुम्ही ड्रेस चेंज सुद्धा करू शकता, त्यासाठी चेंजिंग रूम सुद्धा आहेत. तसेच जर तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन येत आहेत तर इथे पेड पार्किंग आहे. सो 4 व्हीलरसाठी आम्ही 20 रुपये दिलेत. आणि पावसाच्या या थंडगार वातावरणात आम्ही चहा पिऊन तडक निघालो लोहगडाच्या दिशेने. चला तर मग सुरुवात करूया लोहगडाच्या ट्रेकसाठी. लोहगडाच्या पायथ्यावरून आपल्याला वरती काय असणार आहे याचा अजिबात अंदाज लावता येत नाही.
मात्र जसजसं पुढे जात होतो तेव्हा आम्हाला 2019च्या वेळी आलो होतो त्यावेळेचा जो इतिहास वाचनात आला होता तो आठवत गेला. अतिशय बुलंद, मजबूत आणि लोहा इतकाच कणखर असणारा हा लोहगड ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी कुणाचाच विश्वास बसणार नाही की हा 700 वर्षापूर्वीचा हा किल्ला असू शकतो. असा इतिहास आहे की शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये ज्यावेळी कल्याण व भिवंडी परिसर हा जिंकलाच, मात्र त्याचबरोबर लोहगड आणि विसापूर हे सुद्धा स्वतःच्या ताब्यात घेतले. गड किल्ल्यांची वाट चालताना ज्यावेळी आपण शिवाजी महाराजांच्या कथा ऐकतो, या धाडसी कथांची ज्यावेळी कौतुक कानावर पडतात आणि त्यावेळीच आपल्याला महाराष्ट्रात जन्म घेतल्याचं खऱ्या अर्थाने अभिमान आणि गर्व दोन्ही वाटतो. मात्र काही ट्रेकर्स किंवा पर्यटक हे भान विसरून जातात, त्यामुळे ठिकठिकाणी लोहगडावर आपल्याला ह्या सूचना फलक पाहायला मिळतात. हे बघा, इतकी कमी गर्दी आहे. आज आम्ही आलो तर वीकडेजला आलं की तुम्हाला हा अनुभव घेता येईल. भारत सरकारच्या देखरेखीखाली या किल्ल्याचे संरक्षण केले जाते, त्यामुळे आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी 25 रुपये एंट्री फी आहे. मात्र ती माफक आहे, कारण वरती गेल्यावर तुम्हाला जे दृश्य, जो नजारा आणि जो इतिहास समोर दिसणार आहे, जो अनुभवता येणार आहे, तो यापुढे काहीच नाही आहे. हे बघा, तिकडे जायचं आपल्याला. हे जे पिंक पिंक शर्ट मध्ये उडालेत ना लोक, ...2019 आणि आत्ताचा लोहगड यात खूप मोठी तफावत जाणवली. ज्यावेळी आम्ही आलो होतो तेव्हा गर्दी खूप कमी असायची. जी नॉन ट्रेकर मंडळी आहे आणि ज्यांना ट्रेक करण्याची खूप उत्सुकता आहे, मात्र काही अडचणीमुळे ट्रेक करणं जमत नाही, अशांसाठी लोहगड बेस्ट ऑप्शन आहे. कारण हा इझी ट्रेक आहे. गडाच्या टोकापर्यंत तुम्हाला पायऱ्यांनी जावं लागतं आणि त्यामुळे या पायऱ्यासुद्धा इतक्या भक्कम असल्यामुळे तुम्हाला कुठलीच अडचण येत नाही. त्याचबरोबर तुम्हाला आजूबाजूचा निसर्गसुद्धा अनुभवता येतो. त्यामुळे जितका हा ट्रेक एक शारीरिक शांतता देणारा असतो, तितका हा मनाला सुखावणारा सुद्धा असतो. गडाच्या पायऱ्या चढत असताना इतकी वर्ष उलटून गेली असं एकदा सुद्धा वाटत नाही. त्या पायऱ्या इतक्या भक्कम आहे. काही महिन्यांपूर्वी राजस्थानला भेट देताना तिथल्या गडकिल्ल्यांना भेट दिली, तेव्हा आपल्या इथे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना खूप मिस केलं. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की तिथे ज्या पद्धतीने गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं जात आहे ते महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. मात्र ती कमी लोहगड पूर्ण करतो आणि लोहगड सगळ्यांमध्ये देखणा दिसतो, कारण त्याची अत्यंत योग्य रीतीने काळजी आणि निगा राखली जाते. हा अमोल आमच्या सोबत आलाय, पण त्याला चढायला उशीर लागल्यामुळे तो आता पोहोचतो इकडे लोहगडावर. अमोल, व्हॉट इज युअर फिलिंग? का? वॉशरूमसाठी खूप खाली गेलो, रिकाम होऊन आलो. चढ एवढा होता की आता अजून एकदा भरली. आपला पुतळा थोडी पडायला वाऱ्याने पडलाय म्हणे. थांब, तूच तुला कॅमेरा घेऊन गेलो. कसं रे, आमच्याच प्रजातीतलंय खरं तर. तू आम्हाला ओळखतच असशील. 4-5 आले भाई. आमच्या मित्रांच्या मैफिलीत हे कुत्र सुद्धा स्वतःच्या मित्रांना मिस करतंय की काय असं वाटत आम्ही सुद्धा त्याच्यासोबत पुढचा ट्रेक सुरू केला. चला आता तुम्हाला गणेश दरवाजा दाखवते. गणेश दरवाजा हा आपला लोहगडावरलं पहिलं ठिकाण आहे. गणेश दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे
दरवाजाच्या उजव्या व डाव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबांचा नरबळी देण्यात आला आणि त्याच्या बदल्यात त्याच्या वंशजांना लोहगड वाडीची पाटीलकी देण्यात आली अशी इथे आख्यायिका आहे. आणि या रिलेटेड जो शिलालेख म्हटला जातो तो यामध्ये आतल्या बाजूस आहे. जेव्हा तुम्ही गणेश दरवाजाला प्रत्यक्षात भेट देतात तेव्हा तुम्हाला समोरून उजव्या आणि डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती खोप्यामध्ये ठेवलेली पाहायला मिळते. गणेश दरवाजाची तुम्ही ज्यावेळी मांडणी पाहताय इथे दिसतंय की आधीच्या काळातले दरवाजे हे किती पद्धतशीरपणे आणि फ्युचरिस्टिक विचार करून बनवलेले असतात. आत्ताच्या काळात तुम्ही ज्यावेळी दरवाजे घ्यायला जातात तेव्हा तुम्हाला असे दिसणार नाहीत, कारण त्या काळात हत्ती घोडे यांना अडवण्यासाठी या पद्धतीची रचना केलेली असायची. मात्र ती रचनासुद्धा इतक्या काटेकोरपणे आणि इतक्या डिटेलमध्ये केलेली असायची की त्यातून कुणी वाचून जाऊ नये याची दक्षता घेतली जायची. इथे तुम्ही पाहताय या ज्या तोफा आहेत त्या इतक्या जुन्या काळातल्या असूनही तितक्याच टिकाऊ आणि मजबूत आहेत आजही. अयो काय तो व्ह्यू आहे. म्हणजे तुम्हाला इतिहासात जरी इतका इंटरेस्ट नसेल ना, त्या कपारीतून आपला जो सह्याद्री दिसतोय तो तुम्हाला अचंबित करणारा असणार आहे. कारण हा जो निसर्ग आहे हा तुम्ही कुठला सेट बांधून नाही निर्माण करू शकत. बरेच सिनेमे असे क्लिअर केले जातात की ज्याच्यावर सेट बांधला जातो, पण हा जो अनुभव आहे तो तुम्हाला सहज मिळत नाही. तुम्हाला त्यासाठी बराच ट्रेक करून यायचं आहे. आम्ही ट्रेक करून आलो. हा ट्रेक इतका काही टफ नव्हता, कारण इथे बऱ्यापैकी पायऱ्या केलेल्या आहेत. आता आपण जिथे टाइमपास केला ना तिथला हा रस्ता आहे आणि त्यानंतर आपण गेलो गणेश दरवाजाजवळ. बघा इथला वातावरण किती अचंबित करणार आहे. आपण येताना पाऊस पडत होता आणि आता उन्हाने इतकी भारी तिरीप टाकली आहे की आपला हा जो लोहगड आहे तो असा झळकून दिसत आहे, इतका आकर्षित करणारा आहे. हाय गाईज, तर आता आपण गणेश दरवाजाला जाऊन आलो. तर तुम्ही पाहताय आजूबाजूला काय सुंदर सुंदर नजारे आहेत आणि पाऊस पडून गेल्यामुळे हे सगळी हिरवीगार झाडी झुडपे हे खूप अतिशय सुंदर अजून दिसत आहेत. सो आम्ही बघतोय की आपल्याला कुठे कुठे हा सेट पाहायला मिळतोय. या गडाचा हा जो पोर्शन आहे इथे तुम्हाला सिनेमॅटिक शॉट घेण्याचा एक वेगळाच अनुभव मिळतो, कारण इथे आजूबाजूला जेही काही आहे ते इतकं सुंदर आहे. म्हणजे जी दगडांची रचना आहे त्या पायऱ्यांवरून जे पाणी कंटिन्यू वाहत आहे आणि आपण त्यातून जे आत जात असतो त्याचबरोबर स्टार्ट. 2 मिनिटं थांब, 4 पावलावरती जाऊ दे, मी चालत खाली येणार तेव्हाचा शूट घे. समोर जो दिसतोय तो आहे महादरवाजा. महादरवाजा म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार. सो हे लोहगडाचं मुख्य प्रवेशद्वार एक असा अनुभव देतो की शेजारी आभाळ आहे आणि या शिड्या स्वर्गाकडे जात आहे की काय, इतका सुंदर हा नजारा असतो. इथला हा 2 दगडांमधला जो पोकळ भाग आहे तो मला जास्त अट्रॅक्ट करणारा होता, म्हणून मी तिथे जायचं ठरवलं. तिथे आत गेल्यानंतर जवळून पाहताना या दगडांमधला सपोर्ट पाहून नवी लर्निंग मिळाली हे नक्की.
आणि त्यानंतर लांबून दिसणारा पवना तलावाचा जो भाग होता तो मला एका वेगळ्या अँगलने पाहायला मिळाला. इथे आल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे लोहगड इतका मोहक आहे, इतका देखणा आहे. इथे तुम्ही कोणताही शॉट फ्रेम करा आणि तुम्हाला तो परफेक्ट मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचं काहीही नॉलेज नसलं तरीही इथला निसर्ग इतका परफेक्ट हिरो आहे की तो तुम्हाला परफेक्ट उत्तम शॉट देतो. म्हणजे इथे तुम्ही पाहताय निसर्गाने फक्त ऊन सावलीचे खेळ सुरू ठेवले आणि त्यात आपल्याला हा लोहगड चमकताना दिसतोय. आहा, मला काय माहिती का, परंतु लोहगडावर या ज्या कपारी आहेत कॅनव्हास सारख्या दिसत होत्या आणि यातून निसर्ग एक छान आपल्याला चित्र प्रेझेंट करतोय आणि ते गावं आपल्याकडे पाहताय असा सहज भास होत होता. गणेश दरवाजानंतर आम्ही निघालो धान्याचे कोठार पाहायला. इथे पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवले जायचे हे कुणालाही कल्पना येईल. तो प्रवीण तिथे जाऊन बसलाय. प्रवीण से हाय. तुझी घर आहे ती का 2 नंबर इथून आत घुसला की घर दिसते बघ. तिथं गाडी जावं लागते काय, तिथून चालत जायचं. ते आतमध्ये असं घुसायला एक जागा दिसते का, असं 2 डोंगराच्या मध्ये, त्या 2 डोंगराच्या मध्ये वरी जायचं. लोहगडावरून विसापूर स्पष्ट दिसतो, त्यामुळे विसापूरला कसं जायचं याबद्दल चर्चा करून आम्ही थोडा विसावा घ्यायचं ठरवलं. इथे गप्पा मारण्याचं विशेष कारण म्हणजे 2019ला ज्यावेळी आम्ही आलो होतो तेव्हाचा आणि आत्ताचा हा जो फोटो पाहताय स्क्रीनवर तो आम्ही रिकॉल करत होतो. अजिबात गर्दी नसल्यामुळे आम्हाला लोहगड पाहताना खरंच खूप मजा येत होती. काय होतंय अमोल? हाय मित्रांनो, आता आपण विसापूरला जाणार होतो, मात्र आम्ही लोहगडाकडे जायचा निर्णय घेतला आणि लोहगडाला आपण खाली पाहिला गणेश दरवाजा, त्यानंतर धान्याचे कोठार आणि आता आपण पोहोचलोय नारायण दरवाजाजवळ. सो इथली जी तटबंदी आहे, इथला जो इतिहास आहे तो खरंच खूप जास्त आपल्याला प्रेरित करणारा आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इथलं वातावरण पाहता येतं आहे की किती छान पाऊस पडून गेला आहे. पाऊस पडून गेल्यानंतरचं जे वातावरण आहे ते आम्हाला पाहायला मिळालं आहे, त्यामुळे इतकं सुंदर शूट होत आहे. नारायण दरवाजातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला जे भुयार आहे तिथे धान्य ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. इथे प्रत्येक दरवाजाची रचना तुम्हाला जरी थोडीफार सिमिलर वाटत असली, परंतु इथे दिसणारी कॉमन गोष्ट म्हणजे या प्रत्येक दरवाजाच्या वरती पहारा देण्यासाठी काही जागा केलेल्या असायच्या. ज्या पद्धतीने आत्ता आपल्याकडे बाल्कनी असतात तशाच तिथे त्यावेळी बाल्कनीज म्हणू शकतो त्या असायच्या. दरवाजांच्या दोन्ही बाजूला तुम्हाला जो खोपा दिसतोय त्यात तुम्हाला आत्ता हनुमानाची मूर्ती दिसेल आणि त्यावरून ओळखायचं की हा आहे हनुमान दरवाजा. हनुमान दरवाजातून थेट आत जातात, पण आता एक्सप्लोर करूया नेमकं तिथे काय काय बघायला आहे. जसं खाली आपण वाचलं की आपल्याला पुढे जाऊन महादेव मंदिर किंवा दर्गा पाहायला मिळणार. सो बघूया नेमकं आपल्याला तिथे काय काय पाहायला मिळतंय किंवा आत्ताच्या परिस्थितीत ते तितकं शाबूत आहे का. आत्ता जिथे आपण चाललोय तो आहे हनुमान दरवाजाच्या वरचा भाग, जिथून आपण पूर्ण पवना तलाव आणि त्याच्या पुढची बाजू पाहू शकतो. हा जो आपण वरती आल्यानंतर दिसतोय तो आहे हनुमान दरवाजा आणि त्यानंतर पुढे आपल्याला त्या टोकावर जो भाग दिसतोय ते आहे एका दर्गेचं टोक. आपल्या डाव्या हाताला विसापूर आणि समोरच पावना लेक असा हा या दोन्ही गोष्टींनी वेढलेला लोहगड पाहताना एक वेगळीच अनुभूती येते.
गर्दी खूपच कमी असल्यामुळे आम्हाला योग्य गोष्टींचा योग्य ठिकाणी थांबून मस्त आनंद घेता आला. स्वतःसोबत मी टाईम घालवत थोडंसं काही काळ डोळे बंद करून निसर्गाचा आनंद घेता आला. मी ज्या दिशेने चालले तिथे समोरच पूर्वी ओपन सभागृह असायचं. तिथे वेगवेगळ्या सभा भरवल्या जायच्या. ओपन सभागृह ही कल्पनाच किती सुंदर आहे. सो हाय गाईज, आत्ता आपण हनुमान दरवाजातून वरती आलो आहे. तुम्ही पाहता या बाजूला ज्यावेळी तुम्ही जाल तेव्हा घोड्याची तागा, लक्ष्मीकोठी आणि दर्गा तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याचबरोबर ह्या साईडला जर तुम्ही गेला तर महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव आणि विंचूकडा अशा या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. कहाँ से, एमपी से हो क्या आप? क्या नाम है बेटा आपका? रियांश. सही है. हाय गाईज, सो आता आम्ही पोहोचलो इथे महादेव मंदिराच्या तिथे. मागे पाहताय ते जे आहे ते महादेव मंदिर आहे. आत्ताच आपण हनुमान दरवाजातून आत आलो आहे. सो येस, हा जो महादेव मंदिराचा परिसर आहे तुम्ही पाहताय खूप जास्त स्पिरिच्युअल आणि शांतता आहे इथे. पण ॲक्च्युली क्राऊड जास्त नाही आहे आणि चांगला क्राऊड नाही आहे कारण आम्ही वीकडेजमध्ये आल्यामुळे आम्हाला जास्त क्राऊडही नाही लागला आणि जास्त मजा करता आली. इथे लोकांना स्वतःचा वेळ घालवता येतोय. सो इथे बघताय तुम्ही वातावरण कंटिन्यू बदलत असतं. आत्ता आपण जस्ट आलो तेव्हा ऊन होतं आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांनी एकदम असा काळा अजरता असा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तर आपण जाऊया इकडे महादेवाच्या मंदिरात, बघूया महादेव मंदिराचं इथे काय महत्त्व आहे. परंतु त्याआधी मला एक गोष्ट दाखवायची आहे. तुम्ही समोर पाहताय हे जे कुत्रा आणि नंदी आहे, कसला भारी व्ह्यू वाटतोय हा. कारण महादेवाच्या मंदिरात जितकं नंदीला महत्त्व आहे तितकंच कुत्र्यासाठी स्थान आहे. चला आतमध्ये जाऊन पाहूया. ही जी महादेवाची पिंड आहे इथे रोज अभिषेक केला जातोय. हेही दिसतं. इतका फ्रेश आणि थंड माहोल आहे इथे. त्याचबरोबर तुम्ही हे वाचताय, हा जो हे जे शिवमंदिराचे कार्य झाले हे 2002 ते 2007 या वर्षात त्यांनी केले. यापूर्वी इथे जुने शिवकालीन मंदिर, प्राचीन मंदिर असावे. त्यानंतर मात्र इथे हळूहळू डागडोजी करण्यात आली आणि प्रतिवर्षी महाशिवरात्री शंकराचा अभिषेक आणि उत्सव केला जातो. त्र्यंबक तलाव पाहूया. त्र्यंबक तलाव पावसाळ्यात पाहण्याचीच मजा वेगळी आहे. तसं सह्याद्रीच पूर्ण पावसात पाहण्याची मजा आहे. तुम्ही पाहता इथे जो वातावरणाने रंग बदललेला आहे तो सह्याद्रीला अजून जास्त आकर्षक आणि खूप जास्त प्रेमात पडावा इतका सुंदर बनवतोय. हे तुम्हाला बहुत दिसतंय का? थोडं जवळ घेऊया. बघा 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 शपथ. हा याला 16 कोण आहे का? कसं काय? अच्छा, हा हा 1 2 3 4 5 हे रोज करायला लागतं काय? हा 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 आठवड्यात हे सगळीकडे असंच स्वच्छता वगैरे. खूप भारी दिसतंय. पण आता मागे 4 वर्षापूर्वी आलो होतो आम्ही, त्याच्यानंतर आता आलो. खूप सुविधा केल्यात, एकदम प्रॉपर पार्टी वगैरे एक नंबर. हे आमच्या सोबत आलेले 2 माणसं इकडे तलावात गेलेत. किती दूर, किती खोल तलाव आहे पाहताय तुम्ही. असं तुम्हाला फक्त अँगलने वाटतं, इतकाही खोल नाही आहे. एक मिनटं मी तुम्हाला नीट दाखवते डिटेल व्ह्यू. सो गाईज, आत्ताच आपण हनुमान मंदिर आणि त्यानंतर दर्गा पाहिली आणि त्यानंतर आता आपण 16 कोणी तलाव
म्हणजे ज्याला 16 कोण आहे या अशा तलावात आम्ही आता आलोय. तुम्ही पाहताय आपण मगाशी जो व्ह्यू पाहिला ते खूप जास्त डीप आहे, परंतु नाही डेप्थ खूप ओके इतकी खूप अशी खोल नाहीये. अंधार असल्यामुळे आपल्याला हे 16 कोण क्लिअर दिसत नव्हते. मात्र आता तुम्ही पाहताय की याची जी टोका आहेत, टोकदार जो भाग आहे तो म्हणजे इथले कोण कन्सिडर केले जात आहेत आणि त्यामुळे याला इतकं सुंदर 16 कोणी तलाव असे हे नाव देण्यात आलंय. वातावरण किती पटकन बदलतंय इथे तुम्ही पाहू शकता. याच्या आधीचे जी फ्रेम आपण घेतली तिथे पूर्ण धुकं वगैरे होतं, तलाव अजिबात स्पष्ट दिसत नव्हतं. मात्र हळूहळू तो क्लिअर होत गेला. इथलं वातावरण तितकं चमत्कारिक आहे. कोणी तलावाचा आता आम्ही हा ओव्हरव्ह्यू घेतल्यानंतर आता आम्ही जातोय विंचूकड्याकडे. विंचूकडा त्याच्या नावा इतकाच तो तीक्ष्ण आहे का पाहूया. हे नाव कशामुळे पडलंय हे सुद्धा जाणून घेऊया. वेगळा माहोल आहे इथेही, वेगळा परिसर आहे, वेगळं वातावरण आहे. सह्याद्रीची हीच खरी खासियत आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वातावरणाचा अनुभव घेता येतो. पावसाळा असेल, उन्हाळा असेल, अचानक थंडी सुद्धा वाजून येते. इतका हा इथला व्ह्यू, इतकं वातावरण सुंदर असतं. पहा काय पावसाळ्यामुळे विंचूकडा बंद केला आहे. अच्छा, तो कडा आहे तो. इथे आम्ही त्या ऑरेंज शर्ट वाल्या व्यक्तीला खाण्यासाठी काही आहे का हे विचारत होतो, कारण इथे आल्यानंतर तुम्हाला आजूबाजूला कुठेच खाद्यपदार्थ किंवा साधं पाणी सुद्धा मिळत नाही. सो याची काळजी घेऊन खालूनच निघताना स्वतःसोबत एक बॉटल ठेवा. विंचूकड्यावर अपघात होण्यासारखंच ठिकाण आहे, पण इतकं काय हे नाही. लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे, नाही घेत तर मग त्याच्यामुळे इन्सिडेंट घडतात असे. विंचूकडा हा राजगडाच्या संजीवनी माचीची आठवण करून देतो. खरं तर लांबून पाहताना याचा जो आकार आहे तो विंचूच्या नांगीसारखा दिसतो आणि त्यामुळेच याला विंचूकडा म्हटलं जातं. आपल्याला इथून एक टप्पा खाली उतरून गेल्यानंतर या विंचूकड्याकडे जाता येते. मात्र पावसामुळे आम्हाला विंचूकड्यावर जाता आलं नाही. तरीही काहीच हरकत नाही, कारण आजूबाजूला आम्हाला जे चौफेर सगळी गावं, विसापूर आणि एका बाजूला पावना लेक असं पाहायला मिळालं. ते दृश्यही विहंगम होतं. अशा प्रकारे आपण आता विंचूकड्यानंतर, विंचूकडा बंद असल्यामुळे आम्ही विंचूकड्याच्या आतपर्यंत गेलो नाही. पावसामुळे हा कडा बंद केला जातो, कारण याआधी इथे खूप साऱ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. सो त्यामुळे तो कडा बंद ठेवल्यामुळे आम्ही आता तडक निघालोय रिटर्नच्या प्रवासाला. मात्र आपल्यासोबत हा विसापूरचा जो डोंगर आहे, विसापूर जो किल्ला आहे, तो आपली काही पाठ सोडत नाही. इतका छान पाठलाग करतोय की तिथे जाण्याचा मोह कुणालाही आवरणार नाही. परंतु दुपारचे वाजले 4 आणि आपल्याला घरीही पोहोचायचं आहे. त्यामुळे आता आम्ही परतीच्या प्रवासास निघालोय. परंतु हा जो आमचा आजचा प्रवास होता, आजचा ट्रेक होता, तो या मान्सूनमधला सगळ्यात सुंदर ट्रेक होता. कारण सुंदर असल्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच कुठे ना कुठे जायचा मोह होतो. मात्र लोहगडावर आल्यानंतर आपल्याला एक सुकूनवाली फिलिंग मिळते. अखेरचा टप्पा असणार आहे. इथे असं म्हणताय की दर्ग्याचं ठिकाण आहे. चला वरती जाऊन पाहूया नेमकं काय आहे तिथे. चला बघूया नेमका तो चढ कसला होता. हो, खरंच इथे दर्गा आहे. हिरवा कपडा लांबून दिसतोय. सो बघूया. सर्वधर्म समभाव याचा संदेश देणारी. आणि मोस्ट प्रोबॅबली या दर्गेपासून आपल्याला जे दिसतंय तो लोहगडावरचा सगळ्यात उंच भाग आहे, जिथून आपल्याला आजूबाजूचा सगळा परिसर कॅप्चर केला जातो.
तो दूरवर दिसणारा तलाव म्हणजे पवना तलाव. त्याचबरोबर थोडं पुढे जाऊन तुम्ही पाहू शकता की समोर आहे हनुमान दरवाजाचा वरचा भाग. आता हा आपल्या आजच्या भागाचा रिकॅप असणार आहे की आपण आज सकाळपासून लोहगडावर भेट देताना कोणकोणत्या गोष्टी कोणकोणते ठिकाणं पाहिलेत. सो आम्ही जी सुरुवात केली होती गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि त्यानंतर आपण महादेवाच्या मंदिरात गेलो. त्यानंतर आपण दर्गा पाहिली. दर्गा पाहिल्यानंतर आपण जे 16 कोणी तलावाकडे आलो आणि त्यानंतर आपण विंचूकड्याकडे गेलो. सो असा हा 6 भागांचा किंवा 6 ठिकाणांचा एक लोहगड असा हा परिसर बनतो. सो येस, पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. हो, अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासास. परतीच्या प्रवासातून जाताना आपल्याला 16 कोणी तलाव असाही दिसतो. त्यानंतर सगळीकडे पाठलाग करणारा हा समोर दिसणारा हा एवढा मोठा तलाव, महादेवाचं मंदिर. अशा प्रकारे आजच्या दिवसाचा रॅपअप करताना इतका सुंदर अनुभव होता, इतकी सुंदर फिलिंग होती. अगदी सगळीकडे निसर्ग मस्त, दगडांवरून स्वच्छ आणि खळखळत पाणी वाहतंय आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. अशा ठिकाणाहून परत जाण्याचा मोह कधीच होत नाही, कारण इतकी सुंदर, इतकी मजबूत ही ठिकाणं बांधली आहे आणि अशा ठिकाणाहून मिळालेली प्रेरणा ही आपल्याला रोजचं आयुष्य जगायला सोपं करून जाते. आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय. पुन्हा भेटूया नव्या ठिकाणी नव्या व्हिडिओ सोबत.